नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। माझं शरद पवारांना आव्हान, त्यांनी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगावा। देवेंद्र फडणवीसांकडून थेट आव्हान, तर आमच्याकडे कुणाला मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले नाहीत, मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला। बोलायलाचा अपमान होऊ देणार नाही, एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवला नाही, मनोज जरांगे यांचा आरोप। उद्यापासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार मनोज जरांगे यांचं वक्तव्य, तर 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक। 2.5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित। महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी 2 वर्षाचं रिपोर्ट कार्ड मांडलं। आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, काहींसाठी ऐलान, फडणवीसांची प्रतिक्रिया, तर मवियाचं स्थगिती सरकार होतं, आमचं सरकार गतिशील सरकार। रिपोर्ट कार्ड मांडताना फडणवीसांचं वक्तव्य, आम्ही एवढी कामं केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाही, शिंदेंचं वक्तव्य, तर 2.5 वर्षात मवियाने फक्त प्रकल्प बंद करण्याचं काम केलं, शिंदेंची टीका। अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये भुक्तभोगी, फडणवीसांची कोपर खरी, फडणवीसांच्या वक्तव्यावरून अजित पवार मान खाली घालून हसले। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल, पैसे फुकट वाटून काही होणार नाही, राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका। लाडकी बहिणीच्या योजनेला कोणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम होणार, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा, तर लोकसभेत नरेटिव्ह सेट केला, आता लोक फसणार नाही, शिंदेंचा आशावाद। लाडकी बहीण योजना तात्पुरती नाही, योजनेसाठी वार्षिक 45,000 कोटींची तरतूद, विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। महायुतीत 245 जागांवर एकमत झाल्याची माहिती, उर्वरित 43 जागांवर दिल्लीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट मनसेला 2च जागा देणार, मनसेत सत्तेत येणार, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला, तर सर्व राजकीय पक्षांपेक्षा मनसे सगळ्यात जास्त जागा लढणार, राज ठाकरेंचा पलटवार। शिंदेना मुख्यमंत्री केला हा आमचा माणसाचा त्याग, शहांचं मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून मोठं विधान, सूत्रांची माहिती। शहांच्या विधानानं फडणवीसांनी त्याग केल्याचे संकेत दिल्याची चर्चा। आमच्या माणसांना त्याग करावा लागला असं शहा बोलले नाहीत, असं कुणी कुठे काहीही बोललं नाही, बैठकीत आम्ही असतो, अमित शहांवरील प्रश्नावर शिंदे फडणवीसांचं उत्तर। मुख्यमंत्र्यांनी मोठ्या पक्षाला जास्त वाटा दिला पाहिजे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही मागण्या शिंदेंकडे केल्यात, बावनकुळेंचं विधान। करून चुकलो अशी भाजपची आता भावना, भाजपने आता महाराष्ट्रात सगळं गमावलंय, शहांच्या वक्तव्याच्या चर्चांवरून जयंत पाटलांचा टोला। महाराष्ट्रात अमित शहा किंवा भाजपनं कोणताही त्याग केलेला नाही, शहांना महाराष्ट्राचा सूड घ्यायचा होता म्हणून राज्य लुटलं, संजय राऊतांची टीका। अमित शहाची त्यागाची भाषा म्हणजे गेट आउट, महायुतीतील आलबेल नाही हेच दिसून येतं, अरविंद सावंत यांची टीका। पैसे कुठून आणणार असं म्हणतात आणि स्वतःचं नवनवीन योजना सांगतात, लाडकी बहिणीचे पैसे कुठून देणार म्हणतात आणि सत्तेत आल्यावर योजनेचे पैसे 2,000 करू असंही म्हणतात, फडणवीसांची विरोधकांवर टीका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या यशामुळे विरोधक गडबडले, लाडकी बहीण योजना तात्पुरती नाही, पत्रकार परिषदेत अजित पवारांची प्रतिक्रिया। मेट्रो कारशेड सुरू केलं नसतं तर 10 वर्ष काम झालं नसतं, बालहट्टामुळे मेट्रोच्या कामाचे 17,000 कोटी वाढले, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे पिता पुत्रांवर टीका। रोज सकाळी भोंगा बसतो त्यापेक्षा विकास कामं दाखवा, मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला, तर एक जण विदेशात एकाची बदनामी करतोय आणि विरोधक राज्याची बदनामी करतात, शिंदेंची टीका। देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंचा शरद पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, आमदार बबन शिंदेंकडून शरद पवारांकडे विधानसभेच्या तिकिटाची मागणी। राज्यपाल कोट्यातून आमदारकी न दिल्याने दादा गटाचे पुणे जिल्ह्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर नाराज, शनिवारपर्यंत अजित पवारांकडे राजीनामा देणार, मानकर यांची माहिती। नागपुरातील शिंदे गटाच्या पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखेंचा राजीनामा, मनीषा कांदेंना विधान परिषदेची आमदारकी दिल्याने शिल्पा बोडखे नाराज। पारनेरमधल्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या अजित पवार गटात प्रवेश, सुजित जावरे, काशीनाथ दाते, विजय औटी या नेत्यांचा प्रवेश। निलेश लंकेंच्या विरोधातल्या सर्व नेत्यांची आज अजित पवारांसोबत मुंबईत बैठक, अजित पवार पारनेर विधानसभेचा आढावा घेणार, तर पारनेरमधून विजय औटी यांच्या नावाची चर्चा। विजय औटींची लायकी नाही, त्यांच्याबद्दल विचार करू नका, राजकारणात फालतू गोष्टींना महत्त्व द्यायचं नसतं, निलेश लंकेंची विजय औटींवर टीका। जरांगेंनी उमेदवार उभे करावेत किंवा परिवर्तन महाशक्तीत सोबत यावं, संभाजीराजे छत्रपतींचं मनोज जरांगेंना आवाहन, तर जरांगे आमच्या सोबत येतील असा विश्वास, संभाजीराजेंचं वक्तव्य।
ययाती नाईक सुनील महाराजांनी घेतली शरद पवारांची भेट. ययाती नाईक पुसद विधानसभेसाठी इच्छुक तर सुनील महाराज कारंजा विधानसभेसाठी इच्छुक. पवारांकडून बंजारा उमेदवार दिले जाणार, सूत्रांची माहिती. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण उमेदवार असण्याची शक्यता. जिल्हा काँग्रेस कमिटीने वरिष्ठांकडे माझं एकमेव नाव पाठवलं, रवींद्र चव्हाणांचा दावा. माळशिरस मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते पुन्हा मैदानात उतरणार. राम सातपुते आणि मवियाच्या उत्तम जानकरांमध्ये लढत होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तर आमदार रणजितसिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष. जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात. जाहीरनाम्याऐवजी अंमलबजावणी आराखडा असं स्वरूप असणार. 30 सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन. पक्षाकडे सूचना पाठवण्याचे नागरिकांना आवाहन. अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढण्याची शक्यता. तर अनिल देशमुख दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता. सलील देशमुखांकडून काटोलसोबत वरुड, मोर्शी आणि आर्वी मतदारसंघाचीही चाचपणी. माजी आमदार विनय नातू यांचे प्रोफाईल स्टेटस चर्चेत. कहो दिल से डॉक्टर नातू फिरसे अशा आशयाचे स्टेटस. गुहागरमधून भाजपचे विनय नातू इच्छुक. गुहागरमधून शिंदेच्या शिवसेनेकडून विपुल कदम यांचं नाव चर्चेत. अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता. मराठा, मुस्लिम, धनगर, आदिवासी आरक्षणाबाबत सरकार अपयशी. सतीश चव्हाणांची महायुती सरकारच्या कारभारावर टीका. विधान परिषद मिळाल्यानंतर नांदेडमध्ये आमदार हेमंत पाटलांचं जंगी स्वागत. आमदार हेमंत पाटलांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार. महायुतीकडून हेमंत पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी. राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार. सोलापूर जिल्ह्यातील 6 जागांसाठी 18 तारखेला मुलाखतीचं आयोजन. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बनगर यांची माहिती. भंडारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज. 1167 मतदान केंद्राच्या माध्यमातून एकूण 10,07,555 मतदार बजावणार मतदानाचा अधिकार. वर्धा जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज. वर्धाच्या 4 विधानसभा मतदारसंघात 11,28,392 मतदार. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती. मतदानाची टक्केवारी 70% देण्याचा गोंदिया जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न. निवडणूक प्रक्रियेवर 13 भरारी पथकांची करडी नजर असणार. आचारसंहिता जाहीर होताच माजलगावमध्ये मुस्लिम आणि दलित समाजाची बैठक. मुस्लिम समाजाला प्रातिनिधित्व देण्याची शरद पवार गटाकडे मागणी. तर बीडमधील 6 पैकी एका मतदारसंघात प्रतिनिधित्व देण्याची मागणी. अमरावती शहरात मागच्या 10 दिवसांमध्ये 7 जणांची हत्या. काल एका तरुणाची हत्या. नातेवाईकांचा रवी राणांना घेराव. तर 5 वाजेपर्यंत आरोपींना अटक न केल्यास आंदोलन करणार, राणांचा इशारा. नाशिकच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचं थैमान. निमोण भागातील शेतात गुडघाभर पाणी साचल्याने कांदा सडला. पंचनामे करण्यासाठी शासकीय अधिकारी न आल्याने कांदा उत्पादक हतबल. नाशिकच्या येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत अचानक आलेल्या पावसामुळे मालाचं नुकसान. हजारो क्विंटल मका भिजल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकच्या सुरगाणा परिसरात जोरदार वादळाचा तडाखा. घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर. घराच्या छतावर झाड उन्मळून पडल्याने नागरिकांचं नुकसान. दक्षिण रायगडमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी. भात कापणी हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस थांबत नसल्याने शेतकरी चिंतेत.